आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा देतोय, तुमची कुठलीही 4 षटकं एनी हाऊ यू कॅन फिनिश विदिन 20 मिनिट्स. जर तुमची संपली ना तुमचा एक प्लेअर आम्ही आतमध्ये घेऊ, म्हणजे 30 यार्ड सर्कल मध्ये. चला बॅटिंग वाले बाहेर बसा प्लीज, बॅटिंग वाले प्लीज बाहेर बसा. आणि हा यस पहिला पुन्हा चांगला फटका चेंडूला मिड विकेटला मिळेल. फक्त एक धाव, 1 से ज्यादा कुछ भी नाही. अफलातून फिल्डिंग, संघाची धाव संख्या 1 वर, बिनबाद 1, 1 फॉर नन. पहिल्या सामन्यात सहारा शिवकर, दुसऱ्या सामन्यात कांबोली. काय दमदार विजय प्रस्थापित केला. आजचा शेवटचा अंतिम दिवस, दमदार आयोजन, दमदार स्पर्धा. आतापर्यंत चालू असलेल्या सर्वात लोकप्रिय स्पर्धा कुठली असेल तर खुटारी गावचं हे दमदार आयोजन. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा ब्लाइंड शो करण्याचा प्रयत्न चेंडू केलाय. पंचांचा इशारा असं वळलं होतं असं वाटलं होतं, परंतु हा मात्र चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, फेर डिलिव्हरी फ्रॉम समाधान. टोटल स्कोर 1 फॉर नन, बिनबाद 1. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक, लॉंग ऑफ डीप एक्सेक कोहली यांच्या मधून. हो हो, ग्रेट फिल्डिंग, अफलातून फिल्डिंग, ज्याने 4 धावा डिफेंड केल्या. जिथं 2 धावांमध्ये समाधान, संतुष्टी मिळाली. संघाची धाव संख्या 3 वर, बिनबाद 3, 3 फॉर नन. अतिशय चांगले क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. स्पर्धा कशी असावी याचा हा जबरदस्त आदर्श चैतन्यशील क्रीडा मंडळ खुटारी, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक तसे आध्यात्मिक. आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडूचा शॉट एक्स्ट्रा कव्हरला फील्ड होतोय. बॅकफुटला गेला होता, चांगला फटका होता, परंतु सिलेक्शन मात्र जमलं नाही. प्लेसमेंट जर असते नक्कीच कदाचित चौका झाला असता. 5 गोलंदाज वापरायचे आहेत. सर्वांना विनंती असेल, पंचांचा निर्णय हा अंतिम व बंधनकारक असेल. अंपायर डिसिजन यू फायनल, नो बडी कॅन चॅलेंज अंपायर्स. समाधान. आणि हा यस पहिला दमदार सिक्सर, जबरदस्त टायमिंग, ना आव देखा न ताव देखा, मिडविकेच्या डोक्यावरून तोलून मापून मारेल हा उत्तुंग फटका, उदात्त फटका, उन्नत फटका, गगनचुंबी मॅग्निफिशियंट सिक्सर. याचा ढोलक्या नागपूरचा, नाच्या चिंचवड पिंपरीचा, नाच्या चिंचवड पिंपरीचा, शाहीर एकटाच भोसरीचा, नाच्या पिंपरीचा, शाहीर एकटाच भोसरीचा. अतिशय दमदार डीजे वादन, साऊंड सिस्टम विल बी परफेक्ट. कारण साऊंड सिस्टम नेहमी चांगली असावी. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 9 वर, 10 वर, 10 फॉर नन, बिनबाद 10. समाधान संघाच्या वतीनं पहिलं षटक टॉस जिंकून पहिल्यांदा जो क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी, आणि प्रतिस्पर्धी संघाला खेळण्याचं निमंत्रण, बॅटिंग करण्याचं जे आव्हान, अतिशय चॅलेंजेबल ही स्पर्धा. आजचा शेवटचा अंतिम दिवस, मान्यवरांचा यथोचित उचित सन्मान. चला आता मॅन्युफॅक्चर कंपनीमधूनच तसे चेंडू येत असतील तर आपण तरी काय करायचं. कारण कार आम्ही उरणला होतो, तिथे जवळजवळ 11 चेंडू निवडले त्या टीमनं. ते सांगतायत की बॉलची जी कट जी आहे ना ती बरोबर नाहीये. आता आपण तरी काय करणार, पॅकिंगच येतात ना बॉक्स. नाही आपण त्याला काय करणार, आम्ही काय ते घरी बनवत नाही. कंपनीमधून जसं प्रॉडक्ट येतं ते आम्ही तुम्हाला प्रोड्यूस करणार, तुम्हाला सप्लाय करणार, बरोबर की नाही. जशी मागणी तसा पुरवठा. लास्ट डिलिव्हरी, पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न, चेंडूला मिडॉफला 1 धाव मिळते. आणि षटक क्रमांक पहिलं फिनिश. समाधान यांनी मोजल्या तब्बल 11 धावा, एकही विकेट नाही. असं बॉलिंग अनालिसिस, गोलंदाजाचं पृथक्करण, बॉलिंग विश्लेषण. पहिलं षटक संपुष्टात, 6 चेंडू मध्ये 11 धावा. चांगली सुरुवात धाकटी जुई संघाची. फक्त 4 मिनिटे वापरलेत या षटकासाठी काका. येस येस. आणि टाइम कन्झ्युमिंग, टाइम सेव्हिंग हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच याचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल. नक्कीच अतिशय बेनिफिशियल फॉर यू इन फ्युचर. चला पहिलं षटक आता 4 मिनिटात संपलं. समाधान भोईला माहित आहे, बऱ्याच वर्षभर क्रिकेट खेळतायत. समाधान भोईला जवळजवळ मी 20 वर्ष बघतोय की समाधान भोईर. चला वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदार. नवीन गोलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. गोलंदाजच्या भोवळ्यावर दुसऱ्या षटकाचा माग काढताना आपल्या पठाडीतलं, ठेवणीतलं, अखत्यारीतलं पहिलं षटक संघाच्या वतीने दुसरं षटक.
प्रथमेश कोपरकर की नेरुरकर? नेरुरकर. कोपरकर पण आहेत, नेरुरकर पण आहेत. त्याच्यातला पंकज कोपरकर हा अतिशय दमदार आघाडीचा गायक आहे, अतिशय भजन सम्राट. महेश पाटील यांनी खेळतायत. हे सगळं बघा, अध्यात्म, संगीत आणि क्रिकेट यांची ही सांगड. चला बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर. वैयक्तिक फर्स्ट ओव्हर इंडिव्हिज्युअल. हो रायडा महोदय विकेट. गती आणि मती उत्तर शिव. जरा नेक्स्ट मॅच होईल बी. विनर आहे का? नाही नाही, पहिला पोल आपण पूर्ण करतोय. हे पहिली सेमी फायनल म्हणजे पहिली उपांत्य फेरी. फायनल पूर्वीची जी ज्याला म्हणतात लिटमस टेस्ट आणि याच्यानंतर सामने होते 6 षटकांचे मध्ये. जसं जसं टाइम मिळेल तसा 8 पण ठेवा. मी तुमची खेळाचा स्टॅमिना पाहिजे बघ नाही का. आणि हा यस पुन्हा एकदा लाख मोलाची स्पर्धा आणि हा दमदार टायमिंग बॅकवुडला गेला. अप्रतिम स्क्वेअर कट. संघाचे धावसंख्या 4 ने फैलावेल. धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर इज 15 फॉर नॉन. बिनबाद 15. दमदार सलामी. धुंद फुंद बेधुंद सुरुवात. चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी. षटक क्रमांक दुसरा प्रगती होता. पुढच्या वर्षी ही स्पर्धा 3 लाख. क्या बात आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज 4 व्हीलर पहिल्यांदा जे खुटारी गावामध्ये आयोजन असेल की पहिल्यांदा हे मंडळ. येस विथ आणि लीग फॉर्मॅट. नाही लीग पाहिजे हो. फक्त आम्हाला विसरू नका बरोबर काय, नाही तर आमचं विस्मरण व्हायचं बरोबर की नाही. आणि हा येस पुन्हा एकदा खोदून काढलाय. चांगला फटका, दमदार स्ट्रोक. चेंडू लंगा आपला. हो हो ग्रेट स्ट्रोक. चांगला फटका, मॅग्निफिशंट स्ट्रोक. पहिला बघा अप्रतिम स्क्वेअर किट. नंतर मात्र जबरदस्त टायमिंग. शुड बी एक्सलंट. संघाची धावसंख्या झाली 19. बिनबाद 19. 19. समाधान भोईर यांनी धावांमधल्या पहिल्या षटकात 11 धावा मोजल्या. त्याच्यानंतर त्याच्या पावलावर पाऊल टाकून. आणि काका या संपूर्ण स्पर्धेचं व्यवस्थापन ज्यांनी अप्रतिम हाताळलंय ते अर्थातच मुख्य व्यवस्थापक जयेश म्हात्रे यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं आपण मनापासून कौतुक करूया. जय म्हात्रे ती सगळी टीम चांगली आहे. टीम वर्क पाहिजे तुमचं जर आयोजन तुम्हाला ठेवायचं असेल. आणि हा येस पुन्हा एकदा स्वीप केलाय. चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जाईल. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग आणि त्याला दिला गुंगारा. हुल दिली, हुलकावणी दिली. त्याला मामा बनवलं, उल्लू बनवलं. 4 धावांनी सलग हा तिसरा चौकार. बघा पहिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, नंतर लॉंग ऑन, नंतर मात्र पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून. संघाचा टोटल स्कोर आहे तब्बल 23. काय जबरदस्त स्टार्ट आहे. सलग 3 चेंडूवर 3 चौकार. अफलातून बॅटिंग मिस्टर रोहित खरत. रोहितजी जी म्हणजे वडिलांचं नाव आहे का? नाही नाही, कसं काय आहे, जी मोठी व्यक्ती असल्या त्याला जी जोडतात. अच्छा रोहित एस करत आणि रोहित जी करत असं आहे. जे आणि एस हा मधला जो गॅप आहे, जी तफावत, जी फट आहे. आणि हा हुक केलाय 6 धावांसाठी की 4. जबरदस्त टायमिंग. अवघड डब्याचा असा जर तुम्ही बॉलिंग अटॅक केला. लॉलीपॉप बॉल चेंडू टाकले. सलग 4था चौकार. चतुरस्त्र बॅटिंग, चौफेर खेळ, अफलातून फटकेबाजी, निरंतर यथेच्छ मनसोक्त मनमुराद, नित्यंतर फलंदाजी. संघाचा टोटल स्कोर झाले तब्बल. पहिल्या षटकात 11 धावा. दुसरं षटक अजूनही संपलेलं नाही. अजून बॉल बाकी आहे तब्बल 2 म्हणजे 4 चेंडूवर 4 चौकार. काय विस्फोटक फलंदाजी, घनाघाती, वादली, झंझावाती बॅटिंग. रायडा महोदय विकेट. आणखी हो हो क्लास. जबरदस्त टायमिंग. स्ट्रेट ड्राईव्ह, अशी कुठलीही कमी नाही. ओरपी चेंडू होता. ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न आणि हा मोठ्याला 5 चेंडू मध्ये 5 चौकार आणि संपूर्ण आपले पित्तल उघड्यावर ठेवून 4 चेंडू आणि 4 चौकार आणि षटकार. हा मोठे षटकार होता. यस चांगला फटका. पॅरलल सिक्सर म्हणजे समांतर फटका, ज्याला म्हणतात फ्लॅट 6. टोटल स्कोर झाले तब्बल 33. या षटकात मोजल्या अजून 5 मध्ये 22 म्हणजे जवळजवळ 400 सव्वा 400 स्ट्राईक रेटने धावा दिलेल्या आहेत. अतिशय तकलादू बेगडी मारा. हो अप्रतिम डिलिव्हरी. हा दे गेल हो या. काय जबरदस्त बॅने मिळते. 4 धावा. सुसाट गोळीच्या वेगाने निघून गेला. डीप थर्ड मॅनला
असं एकही जागा नाही की तिथं स्ट्रोक गेला नाही. आणि या षटका धावामधल्या तब्बल 26, टोटल स्कोर इज 37, म्हणजे झाल्या जवळजवळ प्रति षटकामाग 18.5, 18.5. धाकटी जुईचं खरं तर नशीब बलवंतच आपण म्हणूया. पहिल्या 5 चेंडूवर मार पडला आणि शेवटच्या चेंडूवर मात्र नशिबाची साथ सुद्धा मिळाली आहे. काही अनाउन्समेंट आपण करत असताना काका, मॅन ऑफ द सिरीज साठी दुचाकी बाईक आहे आणि या रेस मध्ये जे स्टॅटिस्टिक्स आहेत म्हणजेच विकेट्स आणि रन्स जे काही मोजले जातील त्यांचं कॅल्क्युलेशन आपण सेमी फायनल पर्यंतच करणार आहोत. म्हणजे फायनलच्या मॅचचं कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये ऍड केलं जाणार नाही. म्हणजे काय तर विकेट्स आणि धावा हे दोन्ही कॅल्क्युलेशन सेमी फायनल पर्यंतच कॅल्क्युलेट केलं जाईल, ऍड ऑन केलं जाईल. आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये रोहितचा खेळ अप्रतिम राहिलाय, आदेशचा खेळ अप्रतिम राहिलाय. कोण जिंकेल त्याच्या स्वप्नातली ही दुचाकी बाईक आज फायनल मेगा फायनल डे आणि या मॅच मधनं जो जिंकेल तो जाईल सुपर 4 मध्ये. खरं म्हणजे या मैदानात डे नाईट ठेवायला हरकत नाही, नाही का? पुढची जी 4 व्हीलर असेल, डे नाईट फॉर्मेट लीग स्पर्धा असेल, फुल्ली नाईट का डे नाईट? यस, म्हणजे काळोखात होणार संपूर्ण स्पर्धा, उजेड्यात नाही. चला फिल्डिंग लावा. येस, पंकज बुवा, दोन्ही बुवा आहेत, एक महेश पाटील आणि पंकज कोपरकर. अतिशय पट्टीचा गायक, भजन सम्राट, आलापींची अमानुषपणे फेकलेली जी मेजवानी, कारण त्यांच्या बऱ्याच जे व्हिडिओज ज्यानं आपला परफॉर्मन्स दिला होता म्हणजे रामशेठ ठाकूर यांचा 75वा अमृत महोत्सवी भजनाच्या ज्या स्पर्धा होत्या त्याच्यात त्यांनी भाग घेतला होता आणि अतिशय दमदार यांनी गायन केलं होतं. अतिशय भजन सम्राट, एक युवा गायक कसा असावा याचं हे उदाहरण बघूया. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर पेन्नर संघाचा नवीन गोलंदाज, धाव संख्या 12 मध्ये 37, बिनबास 37. अतिशय धुंद फुंद, वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली झाली, 50% काम तुमचं झाल्यासारखं आहे. अतिशय चांगली बॅटिंग केली आणि प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा एकदा बॅकफुटर झालेली दमछाक. 2 षटकामध्ये पिछाट. 2 षटकांसाठी 10 मिनिटे वापरलीत. पहिल्या म्हणते षटकासाठी 4 आणि पुन्हा एकदा हलक्यात पुश केला, टॅप केला, चेंडू बदललाय, एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 38. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर महेश पाटील जे गायक आहेत पट्टीचे, पंकज कोपरकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून महेश पाटील इज ऑल्सो सिंगर. बॉलिंग मार्क तयार, मध्यम गती गोलंदाज, लेफ्ट आर्म हो दे विकेट. येस, पुन्हा एकदा सन्मान दिला, फक्त पुश केलाय. कुठल्या प्रकारे पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+1 2 धाव मिळतील. संघाची धाव संख्या पहिल्यावर 40 वर. आणि सन्माननीय राजारामजी म्हात्रे यांच्या वतीनं आपल्या आयोजन कमिटीसाठी या संपूर्ण स्पर्धेसाठी कॅश प्राइज म्हणजेच 1000 रुपये नगद राशी आर्थिक सहाय्य मिळाले. प्रत्येक जी व्यक्ती आहे ती काहीतरी खिशात घेऊनच येते. बॉलिंग मार्क तयार, महेश पाटील, लेफ्ट आर्म हो दे विकेट. आणि हा हुक केलाय आणि जबरदस्त टायमिंग, पूर्णपणे स्वातंत्र्य जे फ्रीडम होतं आणि गेला चेंडू डिफाईन लेगच्या वरून डोक्यावरून 6 धावांसाठी संघाचा टोटल स्कोर झाला 46. ओनली 4 रिक्वायर्ड फॉर 50. असं जर धावांचा वेग बघितला तर कदाचित ते कानपुडी संघाचा रेकॉर्ड तोडतील. असं जर तुम्ही बॉलिंग केला अटॅक तर पहिल्या षटकात जर अपवाद सोडला नंतर मात्र 26 धावा. आणि महेश पाटील अजूनही सूर गवसलेला नाहीये. हो हो हो, चांगला चेंडू. पुन्हा एकदा फलंदाज थोडासा बीट झाला, स्वीप करायचा होता पण चेंडू खाली राहिला, बॅट वरून निघाली. एक धाव मिळते. धावा कशी आहे उद्या येणं महत्वाचं आहे. जाऊ मला घालता ठेवला. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काही नसण्यापेक्षा एक तरी असले तरी श्रेय आहे. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या झाली 47. 47 बिनबा 47, 47 पन्नास. महेश पाटील तिसऱ्या षटकाचा माग घेतोय. आणि हा येस आउटसाइड द स्टंप. चांगला चेंडू, अप्रतिम मारा, जबरदस्त मारा. पुन्हा एकदा थोडस कमबॅक, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, व्हेरिएशन केलं. एक जबरदस्त आउट स्विंगर आउटसाइड द ऑफ स्टंप. बॅकफुटला गेला होता पण तो टायमिंग जमलं नाही. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, हो द विकेट. आणि हा येस पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक पण तो प्रोटेक्शन असेल स्क्वेलिगल न्योंगलिंग यांच्यामध्ये.
जर गॅप असती कदाचित प्लेसमेंट असते, कारण जर विचार केला पाठीमागचा बिहाइंड द विकेट आणि त्याच्यानंतर बाकपास केलेला एकही प्लेअर संपूर्ण टापू हा प्रदेश प्रांत जो रिकामा रिता आहे. एक धावमुळे संघाची धावसंख्या 48. ओनली 2 रन्स रिक्वायर फॉर 50. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल लॉफ्ट केलाय. ग्रेट कॅच. स्वतःला बॅलन्स केलं आणि सूर्यकुमार यादव स्टाईल झेल घेतला सीमारेषे लगत. आणि हा पहिला धक्का सुटकेचा निश्वास सोडलाय. येणारी गती जी होती त्याला थोडासा रोख लावला आणि महेश पाटील यानं संघाला पहिला ब्रेक थ्रू, पहिलं यश, पहिली विकेट प्राप्त करून दिली आहे. फर्स्ट विक्टीम. धावसंख्या 1/48. इकडे तिकडे चहूकडे हा नाम. यस धन्यवाद. यस आज मात्र भेलवाल्यांची मरायची पाली आहे. आज संकष्ट त्यांना कोण गिराईक मिळत नाही. आणि तुम्हाला एक विनंती करतो, जे प्यायला तिकडे बघ इथं फिरकून धावलं काय म्हणलं, काही मिळणार नाही. जिथं तिथं पायाला बघलं तिथं बोंबला जरा तर संपेल. या काय चाकण्याचा आयटम आहे नाही का हो? आज संकष्टला कोण गिराईक मिळणार. त्याच्यापेक्षा देशी बाहेर दारूच्याच दुकान तिथं बाहेर बसायचं. कमीत कमी 400-500 रुपये सहज मिळते नाही का. इकडे भटकून काय मिळणार. आज संडे आहे आणि संकष्टी आहे. नाही दिवस चांगला होता. चला बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 4 फिनिश. पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 26 धावा आणि तिसऱ्या षटकात 11 धावा. असा जो आलेख आहे, जो ग्राफ, जो आराखडा. राहिले 12 बॉल, 12 बॉल्स टू गो फ्रॉम पेंदर. 4थं षटक घेऊन गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. आतापर्यंत तुम्ही मिनिटं जवळजवळ एक्सपेंडिचर केली तब्बल 15 मिनिटांनी 15 मिनिटं. 1 सेकंद. म्हणजे 20 मिनिटाचे तुम्हाला 4 षटके फेकायचे. कुठल्या परिस्थिती येणे हो, यू हॅव टू फिनिश. यस रोहित यस करत आणि गोलंदाज असेल क्रिश कोपरकर. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वजनात 4थं षटक प्रगती पदावर बॉलिंग मार्क तयार. 12 चेंडू बाकेट. मनोजी पवार असते उत्तर शिवचे नामवंत पंच आणि त्यांच्या समवेत प्रसाद सहस्त्रबुद्धे. स्कोरर आमचे ओवेके, आमचे शांतारामचे जाधव. राईट आर्म होते विकेट. पुन्हा एकदा सांगा टायमिंग. अफलातून फटका आणि मिळतील 4 धावा. नेत्र दीपक क्लासिकल फटका. समय सूचक, समयबद्ध, शाश्वत फटका. 4 धावांनी संघाची धावसंख्या 52. पहिल्या चेंडूवाल्या चौकार. सुरुवात चांगली केली. पहिल्या चेंडूला आक्रमण केलेला अटॅक. काय भन्नाट बॅटिंग. 52. आणि हा मला वाटतंय षटकार 6 रन. संपूर्णपणे ओव्हरपिच बॉल होता. असे जर बॉल तुम्ही टाकलात संघाची धावसंख्या निवडली तब्बल 58. कानपोळीच्या नंतर मात्र हा दुसरा संघ असेल ज्यांनी एवढ्या धावा जमाविल्यात या स्पर्धेमध्ये, या प्रतियोगितेमध्ये. 46 वैयक्तिक आणि 69 धावांची पहिल्या मागच्या सामन्यामध्ये जो खेळी करणारा होता आदेश मते नावाचं वादळ जे वावटळ घोंगावलं होतं. आणि रिक्वायर्ड 4 रन्स. 46 धावांची मॅरेथॉन इनिंग. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा म्हणतोय षटकार की ये यस और ये आणि आउट. यस काही गरज नव्हती, अंदाज घ्यायला होता, परंतु जी हाव जी चटक नेहमी वाईट असत्या कुठल्याही गोष्टीची. बाट बघा बाट. गार गार थंडीचा महिना वाची होतय दैना. गेली माहेरी माझी मैना. महिने वाचून झोप. अतिशय साऊंड सिस्टम चांगली असली याच्यानंतर अजूनही धमाल होईल. यस बाबडीचा बाळा गणेश गायकर यांची ही दमदार साऊंड सिस्टम आणि गाण्यांची मैफिल जी मेजवानी. संघाचा टोटल स्कोर झालाय 1 बाद 58. 58 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 2 विकेट.
चला नवीन फलंदाज नवीन बॅटर द न्यू मॅन इज सनी घरत. धाकटी जुई उरण तालुक्यामधील एक बलाढ्य टीम ज्यांची जी विनय प्रेमी लीग असते त्याचे एक दमदार आयोजन असतं कधी पण अतिशय क्लास स्पर्धा. या साहेब नमस्कार. प्रमोदजी पाटील आमचे कट्टर समर्थक. प्रमोदजी पाटील अतिशय स्मार्ट मॅन. रायडाम राहून दे विकेट. पुन्हा चेंडू पुश केला टॅपला चेंडू खोडून गेला चेंडू मिड ऑफला. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या झाली 59 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट 59. अतिशय कमाल धाव संख्या. मेजर धाव संख्या अधिकतम उदंड व्यापक अपरिमित धाव संख्या. बॉलिंग मार्फत तयार षटक क्रमांक मिस्टर क्रिश कोपरकर. बॉलिंग मार्फत तयार पेहंदर आणि धाकटी जुई तालुका निहाय ही हा जबरदस्त सामना. 2 टोक्यामध्ये घमासान काटे की टक्कर कडा संघर्ष कडा मुकाबला. बॉलिंग मार्फत तयार. रायडाम राहून दे विकेट. हो शाप केला जबरदस्त टायमिंग. स्लॉक स्विफ्ट भिरकावून दिलाय बाकपस कोहलीच्या डोक्यावरून. अतिशय उत्तंग फटका बेबंद फटका गगनचुंबी गगनभेदी गगनस्पर्शी हा मॅग्निफिशियंट स्ट्रोक्स. संघाची धावसंख्या नेऊन दिली तब्बल 64 रन्स 64 धावा. नुकतं ज्यांचं आगमन झालंय अतिशय प्रमोदजी पाटील क्रिकेटचं भयंकर चाहते आणि आमचे कट्टर समर्थक. क्रिकेटला बरंच काही योगदान देणारे अतिशय नामवंत व्यक्तिमत्व प्रमोदजी पाटील यांचं आगमन. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत असेल. आपण आलात त्यांची उपस्थिती नेहमी प्रार्थना राहिली आहे. चला थोडं स्पीडअप करा. क्लास फटका मात्र चांगला होता. स्क्वीड ड्राईव्ह केला होता बॅकवर्डला गेला होता. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 65. हे गोट्या अंपायरचा फोन आले बघा. ज्यावेळी गोट्या अंपायर 1200 रुपये घ्यायचा. नंतर जडेजा सरांनी त्याला लाईक केलं. गोट्या झाला 12,000चा. नंतर गेला मध्ये चालू मध्ये टॉवर मारमध्ये राहायला गेला 16व्या माळ्यावर. जशी नंतर आर्थिक परिस्थिती डब गायला आला परत चालीमध्ये आला. बघा 12,000चा 1200. आता मला फोन करतो साहेब मला बोलवा. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून कधीही ॲटिट्यूड्स जी घमंड जो अहंकार कधीही दाखवू नका. कुठले क्षेत्र असू द्या भजन असू द्या कला असू द्या समालोचन असू द्या कुठल्या अहंकार करू नका. आपले पाय जमिनीवर बघा. सचिन तेंडुलकर सर बघा अजूनही पाय जमिनीवर आहेत म्हणून ते ग्रेट आहेत. अहंकार करून फायदा नाही हो. हा घमंड बघा. विनोद कांबळे सर एकत्र झाले होते की नाही. हे असं असतंय. धावा झाले तब्बल 66 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. आणि राहिलं म्हटले शेवटचं षटक अंतिम आखेचा निर्वाणीचं फायनल षटक. पंकज बुवा कोपरकर क्या बात आहे. क्रिकेट सोबत संगीत म्हणजे घोड्याबरोबर नालाची यात्रा. शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल षटक. 6 चेंडू बाकी. संघाची धाव संख्या झाली 2 बाद 66 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. पंकजी कोपरकर अतिशय एक जबरदस्त भजन सम्राट पट्टेचे पंचक्रोशीत विख्यात भजन गायक. आणि हा यस पुन्हा एकदा स्लिप केलाय. जबरदस्त टायमिंग आणि हा पहिला दमदार सिक्सर. जबरदस्त अटॅक आक्रमण हल्ला घाला पिटाई धुलाई चंपी. सकाळी धाव संख्या झाली 74 74. डीजे वाजव. 72 बॉलिंग मार्ग तयार. आणि हा यस पुन्हा एकदा लॉब करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये असेल
आणि हा एक अप्रतिम झेल मॅग्निफिशंट कॅच टेकन ॲट लॉंग ऑन मिड ऑन आणि संघाला बसे तिसरा हादरा, तिसरा धक्का, तिसऱ्या विकेटचा बदन, तिसऱ्या विकेटचा काढता बाय, तृतीय विकेट स्वाहा. चला प्रथमेश नेरुरकर याचा हा अप्रतिम झेल आणि पंकज कोपरकर यांनी संघाला मिळवून दिले तब्बल तिसरं यश. थर्ड विकेट फॉलन. संघाची धावसंख्या तब्बल झाली 72-72. शेवटचं अंतिम अखेरचं फायनल स्लॉग ओव्हर चालू आहे. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा. याच्यानंतर सेमी फायनल नंबर 1 उपांत्य फेरीचा हा जबरदस्त घमासान रंगेल आणि तो सामना असेल विल बी 6 आणि उत्तर शिव आणि शिवकर दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लेस. उत्तर शिव, मी पहिल्यांदा उत्तर शिवचं नाव ऐकलं, मला वाटलं काही हिमाचल प्रदेश संघ आहे का काय. नाही, असेच नाव असतं ना, उत्तर शिव, उत्तर काशी. तर हा इकडचा डोंबिवली मधला उत्तर शिव. चला नवीन फलंदाज येणारा अंकिश पाटील आणि हा यस जबरदस्त टायमिंग, चाबूक शॉट, जबरदस्त चपराक. 6 धावांनी संघाचा टोटल स्कोर झाले तब्बल 78 आणि राहिले अजूनही 3 बॉल बाकी आहे. 3 बॉल्स टू गो. 78 यानंतर धावा चेस करणं खरोखर एक जिकिरीचं असेल. शेवटी क्रिकेट हे काही होऊ शकतं, कारण थोडीशी आता खेळपट्टी मगाची थोडासा दव होता, मॉइश्चर होता, त्याच्यानंतर थोडासा खेळपट्टी तापल्यानंतर थोडी झाली पाटा खेळपट्टी. अतिशय चांगलं मैदान, सुसज्ज क्रीडा संकुल. बॉलिंग मार्क तयार, राईट आर्म राहून दे विकेट पंकज कोपरकर आणि ह्या बॅटची लिडिंग एज, बॅटची एज घेतली आणि अशा प्रकारे विकेट जाईल 4th. स्पर्धा पुढच्या वर्षी स्पर्धा असेल जवळजवळ 3 लाख आणि त्याच्यात मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मालिकावीरसाठी तुम्हाला 4 व्हीलर ची स्पर्धा असेल. लीग फॉर्मॅट म्हणजे साखळी स्पर्धा असेल, कारण त्यासाठी पैसे भरपूर मोजावे लागते. म्हणून कधी पहिल्या सामन्यात संघ हरला की जरा जे पॅकर असतात ना त्यांना टेन्शन येतं नाही का. हल्ली सध्या पैसा नाही लोकांकडे हो. पहिले चालायचं, पहिले कन्स्ट्रक्शन चालू होतं. योगेश भोईर आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप, दिशाहीन मारा, स्वैर मारा, 1 धावेचा इशारा, वाईटचा इशारा. अवांतर धाव संख्येत भर. संघाची धाव संख्या झाली 79. अजूनही बॉल बाकी आहे, तब्बल 2 बॉल बाकी आहे. 2 बॉल्स टू गो. हो हो, चांगला चेंडू, चांगलं कमबॅक, अफलातून डिलिव्हरी, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग, सुपर बॉलिंग अटॅक फ्रॉम पंकज कोपरकर आणि राहिला शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी, अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल बॉल, फायनल डोस, शेवटची मात्रा. धावसंख्या 79 म्हणजे जवळजवळ झाल्या प्रति षटकामागं 16 धावा आणि या स्पर्धेमध्ये पहिली सेमी फायनल 2 बलाढ्य सहारा शिवकर आणि त्यांच्या विरोधात असेल उत्तर शिव. आणि ह्या चेंडू पुन्हा हलक्या जरा पुश केला, टॅप केला, 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या दुसऱ्या धावेचा मानस आणि 2 धावा मिळते. संघाचे टोटल स्कोर झाला 81 आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 82 रन्स इन रिमेनिंग 30 डिलिव्हरीज. 30 चेंडू 82 धावांची गरज. या धावा कशा चेस होतील याचं धावतं विवरण, रनिंग कॉमेंट्री. आय विल गो टू मिस्टर, हमारे माइक हैंड ओवर करते हैं मिस्टर नितेश भोईर. प्लीज कम ऑन द माइक्रोफोन. दोस्तों मिलते हैं आफ्टर द ब्रेक. आम्ही इन्व्हाइट करू टीम शिवकर या टीमला की कॅप्टन आपण लवकर पाठवा, कारण उत्तर शिव टीमचा कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित आहे. नेक्स्ट मॅच वुड बी 6 ओव्हर्स लिमिटेड. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल जो उपांत्य फेरीचा सामना असणार आहे. सो पहिली सेमीफायनलची लढत 2 बलाढ्य टीम्स मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला टीम सहारा शिवकर आणि त्यांच्या विरोधात 2 हात करतील टीम कल्याण डोंबिवली या विभागाला बिलॉंग करत असताना टीम उत्तर शिव. कल्याण डोंबिवली ग्रामीण असोसिएशन अंतर्गत या टीमला आपण बऱ्याच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पाहत आलोय. सहारा शिवकर टीम कॅप्टन मेक इट लिटिल फास्ट. लवकर या टॉस साठी करायचं आपल्याला नाणेफेकीचा कौल आणि हा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी युवा यंग
डॅशिंग आणि आकर्षक अशी त्यांची पर्सनॅलिटी आम्ही इन्व्हाइट करतोय प्रमोद पाटील सरांना की जॉईन विथ अस फॉर द नेक्स्ट मॅच टॉसिंग प्लीज. सेमीफायनलचा सामना जो जिंकेल तो थेट जाईल फायनल मध्ये. दोन्ही कॅप्टनच्या चेहऱ्यावर एक चांगला उत्साह आहे. हु विल कॉल छापा आणि काटा नाण्याच्या दोन बाजू. हु विल कॉल सहारा शिवकर टीमचा कॅप्टन कॉल करेल. आम्ही प्रमोद पाटील सरांना विनंती करू की आपण कॉइन स्विंग करायचंय. हिअर वी गो. छापा इज द कॉल अँड काटा आलाय. कॅप्टन टॉस जिंकले तर उत्तर शिव. छोटा बांध आहे बट स्मॉल साइज डायनामाइट. कसा प्रवास राहिलाय स्पर्धेचा. टॉस जिंकलात, महत्वाचा सामना आहे, फार काही विचारणार नाही. पहिल्यांदा टॉस जिंकलात, काय डिसिजन आहे. क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करण्याचा डिसिजन घे. प्लॅनिंग वगैरे मी फार विचारणार नाही कारण प्लॅनिंग आपल्याला एक्झिक्यूट करायची असते मैदानाच्या आतमध्ये. समोर शिवकर संघ आहे. अगदी या स्पर्धेमध्ये जिंकायचा माइंडसेट असणारच आहे कारण जिंकलात तर थेट फायनल मध्ये क्वालिफाय होणार. एकूणच कशी तयारी झाली आणि काल रात्री काय चर्चा झाली की कसं खेळायचंय. चर्चा तर झाली, फायनल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आमचा. कसा असतो गावचा सपोर्ट आणि एकंदरीत तुमच्या स्क्वॉड मध्ये कसं वातावरण आहे. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह तर आहेच कारण की प्रत्येक जण 100% देण्याचा प्रयत्न करतोय. टार्गेट कुठपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. 6 षटक असेल कारण थोडीशी रणनीती बदलाव करायला लागेल कारण पहिल्या स्टेजमध्ये 5 षटक, आता फायनलच्या स्टेजमध्ये सेमीफायनलचा सामना 6 षटक असतील. एकंदरीतच कुठपर्यंत पोहोचण्याचा एक माइंडसेट, एक आकडा जो सेफ वाटेल. सेट तर नाही आहे, आता केल्यावर समजेल. शुभेच्छा असतील. फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. तुमच्याकडे फार नाही विचारणार आहे. एकंदरीतच तुम्हाला जिंकायचं असणार आहे. एकंदरीतच तुमची तयारी कशी राहिली कारण पहिला सामना आपण जिंकलात. या मॅच मध्ये थोडंसं मोमेंटम तुमच्या टीमकडे. प्रतिस्पर्धी टीम उत्तर शिवा. एकंदरीत काही रणनीती वगैरे फार मी विचारणार नाहीये पण कसं आहे ऍटमॉस्फिअर स्क्वॉड मध्ये. जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. 6 ओव्हरची मॅच आहे त्याच्यामुळे चांगलाच गेम होईल इथे आणि समोरची टीम पण चांगली आहे पण 100% देऊ आणि नक्कीच जिंकू आम्ही. 6 षटकांचा हा जो फॉर्मॅट आहे आयोजकांचा अट्टास आहे की आपल्या विभागामध्ये जास्तीत जास्त गोलंदाज घडायला हवेत आणि म्हणूनच की काय जास्तीत जास्त षटकांचे सामने. कसं वाटतं हा फॉर्मॅट आणि चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी यांचं संपूर्ण आयोजन. नक्कीच आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि 6 ओव्हरची मॅच तर पनवेलमध्ये तर कुठेच नव्हत. फर्स्ट टाइम इथे होतात आणि मी स्वतः गोलंदाजी कधीच करत नाही पण या टुर्नामेंटला मला गोलंदाजी दिली ते चांगलं वाटतंय मला खेळायला. म्हणजे तुमच्या कला आणि गुणांना वाव मात्र दिलं जाते असं कॅप्टन फार छान सांगितलंय. अर्थातच टीम कॅप्टन उत्तर शिव टॉस जिंकलेत. फिल्डिंग त्यांनी घेतली आहे. जाऊया आपण थेट आमच्या या व्यासपीठावर. युवा यंग डॅशिंग असं नेतृत्व ज्यांचं खरं तर मी म्हणेन आज आपल्या स्पर्धेला आधाराचा हात मिळालाय. आम्ही प्रमोदजी पाटील साहेबांना विनंती करू की यावा आपण सन्मानाने या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्ही करतोय तुमचा विशेष सन्मान. आम्ही निखिलजी म्हात्रे दादांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते आपण प्रमोद दादांचा सन्मान करावा. फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील फॉर्च्यून युट्यूब वाहिनीच्या या स्क्रीनवर जे युवा आहेत, जे यंग आहेत, जे डॅशिंग आहेत आणि फार छान ही पर्सनॅलिटी. आज आयोजन कमिटीला त्यांची मिळालेली ही साथ. पुन्हा एकदा प्रमोदजी पाटील दादांचं मनापासून आभार आणि खूप खूप कौतुक. जाऊ आपण थेट कॉम्बॉक्स कडे आणि पुन्हा एकदा या सामन्याचं दुसऱ्या इनिंगचं अर्थातच उत्तरार्ध कसा रंगेल आणि उत्तरार्धामध्ये मॅच कशी रंगेल संपूर्ण मॅचची कहाणी तुम्हाला जरूर अनुभवायला मिळणार आहे. कुणी कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. फॉर्च्यून युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचा दैदीप्यमान सोहळा चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी आयोजित चैतन्येश्वर चषक 2025 सुपर 8 ची शेवटची मॅच असणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये एकूण धावसंख्या उभारली 81 धावांचं एक मोठं टार्गेट. 82 धावांचं एक मोठं टार्गेट इथं सेट झालंय. 82 धावांचं टार्गेट सेट झाल्यानंतर एक चांगले डावपेच, चांगली प्लॅनिंग मात्र नक्कीच रचावी लागेल. पहिल्या इनिंग मध्ये जशी फलंदाजी झाली तशीच फलंदाजी तुम्हाला दुसऱ्या इनिंग मध्ये करावी लागेल. डावाला होती सुरुवात. पंचांचा पवार सरांचा इशारा आलाय. ग्रीन सिग्नल. द गेम इज ऑन अँड द फर्स्ट बॉल रोहित घरत. पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन. मागच्या बाजूला खेळायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये तितका संपर्क नाहीये. सुजित पाटील आणि क्रिश कोपरकर हे सलामीचे पहिले 2 मोठे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळाची सुरुवात झाली आहे. प्रयत्न सोडू नका कारण सुरुवात ही फार कठीणच असते. पहिला बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळालाय. सुरुवातीची काही चेंडू, सुरुवातीची काही षटकं तुम्हाला पत्त्यात फेकावे लागतील. चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल.
पुढ्यात टाकलाय. हाऊ इज दॅट इज द अपील. अंपायर रेज द फिंगर. एक्झॅक्टली काय घडलंय? पंचांनी सांगितलं की OUT आउट. LBW कृष्णा. LBW म्हणजे द फर्स्ट थिंग इज पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, अँड द बॉल वॉज अबाउट द हिट द विकेट. आणि अबाउट द हिट विकेट आहे आणि म्हणूनच की काय हे समोर दृश्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय फॉर्च्यून युट्यूब वाहिनीच्या या स्क्रीनवर. आणि अगदी आपण पाहिलं पुढ्यात सापडला फलंदाज. चेंडूचा टप्पा दिसला नयाला. LBW आउट झाला. LBW आउट झाला. काय टायमिंग आहे, जबरदस्त टाइम साधला. गणेश गायकर आमचे डीजे मास्टर, त्यांची बोटांवरची वंश ऑडिओ अँड साऊंड सर्व्हिसेस च्या माध्यमातून आपण ही अकॉस्टिक साऊंड सिस्टम आपण अनुभवत आहे. इट वॉज लॉंग चेस टू द फील्ड. अंतिमच्या टप्प्यामध्ये क्रिकेटचा सी कमिटमेंट आपण पाहिली. आणि क्रिकेटमध्ये हेच तर तुम्हाला करायचं असतं, काउंटर अटॅक मात्र करायचा होता. विकेट पडली, फलंदाज सुजित बाद झालेत. सामना थोडासा फसलाय की काय बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. टीम आपण पाहताय टीम पेंधर, एका बाजूला पनवेल विभागाला बिलोंग करणारी टीम टीम पेंधर, एका बाजूला टीम धाकटी जुई महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील उरण या तालुक्याला बिलोंग करणारी टीम धाकटी जुई. आणि बॉलिंग करणाऱ्या टीम कडनं पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. आपण DRS ची मागणी केल्यानंतर पाहूया स्क्रीनवर आमचे विशाल दादा येतील. क्रिकेटचा परिपूर्ण अभ्यास आणि क्रिकेटचे एक अप्रतिम खेळाडू पाहणी करतील, शहानिशा करतील, पडताळणी करतील आणि क्रॉस व्हॅलिडेट केल्यानंतर आम्ही एक न्यूट्रल डिसिजन जो ऑन स्क्रीन आपण पाहतो. आणि डिसिजन आलाय तो व्हाईट बॉल. वी विल ग्लो विथ ऑन फील्ड अंपायर्स डिसिजन. आणि पंचांचा आपण आभार व्यक्त करतोय. मनोज पवार यथोचित पंचांची भूमिका. धावांचा मागोवा, लक्षाचा पाठलाग आणि ईट का जवाब पत्थर से देना होगा. आणि येतोय हा हळूहळू चेंडू सीमारेषे लगत गेलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये कुणी नाहीये. बॉल फरार येईल. 4 धावांचा प्रेशर रिलीज करणारा पहिला चौकार. झोन 1 चौकार. शैलीदार त्याची फलंदाजी आणि शैलीदार स्टायलिश स्वॅग आणि स्वॅग न दुसरा चौकार लगावलाय. 2 चेंडू 2 चौकार. टोटल स्कोर 11. वा मोठं साध्य करण्याची तीव्र इच्छा मनात असायलाच हवी. मग त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुमच्याकडनं हवं ते तुम्हाला कमिटमेंट न देता यायला पाहिजे. एकमेकांना सहाय्य करून, कॉम्प्लिमेंट करून, कोऑर्डिनेट करून मात्र खेळ साकारावा लागतो. इथे पार्टनरशिप चांगली बिल्ट होतीये. मागच्या 4 चेंडूमध्ये 1 वाईट, 2 चौकार, 1 सिंगल, एक मोठी धावसंख्या पाहायला मिळाली. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 हा आकडा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि 70 धावांची गरज. इक्वेशन धावसंख्या 12, टोटल स्कोर झाल्या जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 70 धावांची गरज. हॅलो चेक.
24 गेंदे 70 रनों की सूरत. एंड बदललाय मागच्या बाजूनं. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल नवीन षटक, नवीन गोलंदाज, नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आणि नव्या जोशानं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज अंकिश पाटील. मोठं नाव. पुढ्यात टाकला बॉल, खोल टप्प्याचा, बॅटप्याच्या मधून. अगदी आपण जर का पाहिलं लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. खूप सुंदर असा कंट्रोल आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी करणं म्हणजे चेंडू पकडणं आणि फेकणं नाहीये. गोलंदाजी करणं म्हणजे वैविध्यपूर्ण गोलंदाजी साधणं. चेंडूवर तुमचा कंट्रोल असणं गरजेचं आहे. लाईन, लेन, दिशा, टप्पा या सर्व गोष्टी फार महत्वाच्या असतात. संयम महत्वाचा आहे. टेम्परमेंट क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. परंतु आता टेम्परमेंट नव्हे, आक्रमण करावं लागेल. फलंदाज विश्वास, त्याच्या समवेत एक क्रिश कोपरकर. ताकद आहे आणि ताकदीच्या साह्यानं गॅप शॉट सिलेक्शन हा फटका सजवलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग, अजून एक चौकार. टोटल स्कोर 16 आहे. झुंजार चौकार, चेंडू गेलाय सीमा पार. सुंदर गाणं सादर केलं. मारलाय खणखणीत चौकार. सुंदर सुरुवात झाली आहे. कौतुकास पात्र असा खेळ आतापर्यंत. तिसरा चौकार लगावतोय विश्वास पाटील. टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव. यावेळेला स्लॉक करायचं होतं बॉलला. बॅट ऑन बॉल मध्ये नाहीये संपर्क. देर इज गॅप बिटवीन बॅट अँड बॉल. बॉल पासेस थ्रू द बॅटर टुवर्ड्स विकेट कीपर. उर्वरित काम करतील गोलंदाज. त्याचा आत्मविश्वास आता उंचावला गेलाय आणि हाच आत्मविश्वास टप्प्याटप्प्यानं तुम्हाला तुमचा खेळ मात्र डेव्हलप करण्यामध्ये मदत करेल. मॅच मध्ये दबाव निर्माण झालाय. हा फुलटॉस बॉल दबावाला झुगारूनच करावा लागतो तो हा क्रिकेटचा खेळ. फिल्डर आहे, चाच पडले. बॉल हातांना स्पर्श करून गेलाय सीमारेषा पलीकडे. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं आणि कॅमेरामॅननं काय टिपलंय. हा येईल बुलंदी पॉवरफुल फर्स्ट हिट षटकार. बोल एकवीर आईचा, बोल गाव देवीचा, बोल खरवली आईचा, बोल मुंब्रा देवीचा, बोल तिसा आईचा. हे बोला 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 मोठे भयान की जय.
वंदन करतोय आणि त्यांना आपण पुन्हा एकदा आदर वंदन करून जाऊया मैदानाकडे. मॅच मध्ये आता पुन्हा एकदा रंग भरलेत, कारण पहिल्या षटकामध्ये 12 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 15 धावा कुठून काढल्या आणि जबरदस्त फलंदाजी विश्वास पाटीलची आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटका 18 चेंडू 55 धावा असं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 मध्ये स्पेल 2 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते सूरज घरत. 18.36 ही सरासरी अशी माहिती आम्हाला शांताराम जाधव सर आमचे गुणलेखक देत असताना पहिल्या बॉलवर 1 धाव अंकित झाली, स्ट्राइक रोटेट झाली. आता आक्रमण हे तुम्हाला करावं लागेल, कारण सामना मात्र नक्कीच थोडासा फसत जाईल, कारण एकेरी धावसंख्येने तितकासा दबाव तुम्हाला निर्माण करता येणार नाहीये आणि आक्रमण हेच खरं तर बचावाचं पहिलं प्राधान्य तुम्हाला मात्र द्यावं लागेल. अटॅक इज द फर्स्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. नी बेंड केला, वेट ट्रान्सफर केला, बॉलला मिडल करत असताना स्वीट साऊंड जनरेट झालाय. बेधडक सुरुवात झाली आहे. बॅट्समन क्रिशच्या बॅटमधनं त्याचा पहिला षटकार आलाय. षटकांना धावसंख्येमध्ये भर होईल. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळते तो 34 गडी बाद झालाय. तो एक मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट, मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरलाय. 16 चेंडू आणि 48 धावा असं एक इक्वेशन आलंय. ओ यावेळेला उचललाय, फेकून दिलाय. ताकद आहे त्या ताकदीचं प्रदर्शन, टायमिंग आहे त्या टायमिंगचं प्रदर्शन. क्लास लिहिलं होतं या फटक्यामध्ये. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा चेंडूची लाईन रीड केली, प्रॉपर टाइम केलं. दिस इज कॅल्क्युलेटेड एम्ब्रॉयडर्ड स्ट्रोक इन द गेम ऑफ क्रिकेट. द गेम इज स्टील ऑन फॉर बॅटिंग टीम. टीम क्रिश कोपरकर ठरतोय या मॅच मध्ये. रेड अलर्ट फॉर ऑपोजिशन. पेंधर त्यांच्या विरोधात धाकटी जुई मॅच मध्ये रंग भरत असताना अजूनही 15 चेंडू आणि 42 असं इक्वेशन आहे. 40 धावा धावफलकावर. जबरदस्त दबाव आणि दबावाखाली आहे हा गोलंदाज. कमबॅक करून देईल का? पुनरागमन करून द्यावं लागेल. ड्राय बॉल ऑन साइडला फिल्डर आहेत लॉंग ऑन मध्ये. चेंडूला पकडण्याचा प्रयत्न करतील, बॉल फरार, सीमारेषा पार, चौकार. करायचंय, प्रयत्न तर करावेच लागतील. अंतिमच्या टप्प्यामध्ये लढावच लागेल. हा बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत स्वतः, विकेट किपर गॅदर करतील आणि सेलिब्रेशन, अग्रेशन आपल्याला पाहायला मिळालं आहे. स्क्रीनवर आपल्याला तोच खेळाडू पाहायला मिळतोय. विकेट किपरनं पकडलेला हा झेल, रोहित घरतनं पकडलेला हा झेल. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या पद्धतीनं रोहितनं हे अग्रेशन, हे सेलिब्रेशन केलं. फलंदाज बाद. टोटल स्कोर झाले 44. 13 चेंडू आणि 38 धावा अजून इक्वेशन आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण जरूर पाहताय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 4 मिस्टर आशिष नेरुलकर.
ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे पोटेन्शियल आहे, ज्याच्याकडे कॅलिबर आहे, गुणवत्ता आहे, परंतु क्रिकेट हा खेळ वास्तविक आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला खेळ आणि या खेळामध्ये परफॉर्मन्स हा द्यावाच लागेल. इथे पर्याय नाहीये. समोर गोलंदाज आहे सूरज घरत, त्याचा आता कॉन्फिडन्स लेवल अप झालाय. त्यानं मागच्या एका चेंडूवर विकेट संपादित केली आहे. शेवटचा एक चेंडू, पहिलाच बॉल स्लॉक स्वीप करायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये आणि पहिलाच बॉल इथे आपण पाहिलं तर बीट केलं बॅट्समन आशिषला आणि लेग बायच्या अकाउंट वर एक धाव ऍड होईल. टोटल स्कोर झालाय 45 आणि आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. कठीण आहे टार्गेट, कठीण आहे. अशक्य आहे का? तर नाही. कठीण आहे म्हणजे प्रयत्न सुद्धा तुम्हाला तितकेच कठीण करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर. संघर्ष, संघर्ष हा करावा लागेल. 12 गेंदे 37 रनों की जरूरत. फिल्डिंग टीमचा प्रतिम खेळ आपण पाहता. आतापर्यंत जी षटकं फेकलेत बांधून ठेवलंय, परंतु अजूनही 12 चेंडू आणि 37 असं इक्वेशन आहे. एक होऊन लढायची तयारी असेल ना तर संकट सुद्धा 2 पावले मागे सरकतात. असंच काहीसं एक होऊन उभं राहावं लागेल. आशिष नेरुलकर आणि त्याच्या सोबतीनं मॅन इन फॉर्म मिस्टर विश्वास पाटील अजूनही तो तग धरून उभा आहे. 10 चेंडू 23 धावा. तो नॉन स्ट्राईक एरियनकडे वाट पाहतोय त्याच्या स्ट्राईकची. समोर आहे आशिष नेरुलकर. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं फैलावलंय. 2 उजव्या हाताच्या फलंदाजांना, 3 ऑन साइडला, 2 ऑफ साइडला असे सीमारक्षक. 1 ॲट डीप लॉंग ऑफ, 1 ॲट डीप लॉंग ऑन, 1 ॲट डीप कावू कॉर्नर, 1 ॲट डीप मिड विकेट. यावेळेला इथे मात्र पायांवरचा हा चेंडू खराब लाईन. फक्त फ्लिक केलं बॉलला. पॅडल करत असताना बॉल गेला सीमारेषा पलीकडे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन म्हणे येईल. हा बॅट्समन आशिषच्या बॅटमधला पहिला चौकार. झालं तर मात्र जिंकलाच म्हणून समजा. बी फायटर, माइंडसेट स्ट्रॉंग करावा लागेल. जिंकण्यासाठी अजूनही प्रत्येका चेंडू गणित 3 म्हणजे 11 चेंडू आणि 33 धावांची गरज. टोटल स्कोर झाला 49. बसले नी बेंड केला पुन्हा एकदा. मनगटाच्या साईडनं बॉलला टर्न केलंय. कल्पक बुद्धिमत्ता दाखवलीये. क्रिकेट म्हणजे फक्त षटकार मारणं नाहीये. कधी कधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली सेंचुरी मारतो आणि त्या 100 धावांमध्ये एकही षटकार नसतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ क्लास आणि हे 2 चौकार ठोकत असताना क्लास दाखवलाय बॅट्समन आशिष नेरुलकरनं. आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट कमबॅक केलंय. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. टीम संकटात होती आणि अर्थातच संकटात असताना हे 2 चौकार मॅच मध्ये थोडासा प्रेशर रिलीज झालाय. कमबॅक करून द्यावा लागेल. गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये आलाय रोहित. रोहित तेच घरात कमबॅक केलंय. पंचांना प्रश्न विचारलाय. पंच सांगतायत पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन. हा आउट साइड द लेग स्टिक आहे. पंच प्रसाद सहस्रबुद्धे यांना आपण रतनबुवा चषकामध्ये सुद्धा पाहिलं. यांना आपण शक्ती चषकामध्ये पाहिलंय. यांना आपण मोठमोठ्या बिग बॅश लीग स्पर्धांमध्ये सुद्धा आपण पाहिलंय. सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या नामांकित स्पर्धांमध्ये त्यापैकी ऑन द टॉप ऑफ द टेबल महाबलेश्वर प्रीमियर लीग मध्ये प्रसाद सहस्रबुद्धे सरांना आपण त्यांची विशेष पंचांची भूमिका सांभाळत असताना पाहिलं. आणि तेच पंच ज्यांना नियमांचं परिपूर्ण अभ्यास आहे, क्रिकेटवर प्रेम आहे आणि एक शिस्तबद्ध पंच म्हणून या पंचक्रोशीमध्ये ओळख असणार आहे आपले प्रसाद सहस्रबुद्धे सर ऍज अ अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ ड्राइव्ह करायचं होतं. पुन्हा एकदा ताकद नाहीये. टायमिंग थोडंसं फसलंय. एकच मिळणार आहे.
त्यांच्या समेत मनोज पवार सर, उत्तर शिव, त्यांचे आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. संपूर्ण स्पर्धेमध्ये लाईव्ह टेक्नॉलॉजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. सहाय्य मिळते पंचांना, परंतु रखरखत्या उन्हामध्ये खरं तर उन्हाची झळ, तापमान उच्च स्थानी असताना पंचांची भूमिका सांभाळणं हे सोपं काम नाहीये. 8 चेंडू आणि 27 धावांची गरज. मॅच थोडी फसली आहे अगदी. 8 चेंडू 27 धावा. यावेळेला बॅट फिरवली होती जोरानं, परंतु बॅट आणि बॉल मध्ये नाहीये संपर्क. टायमिंग चुकलंय. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॅल्क्युलेशन. फुटवर्क तुम्हाला दाखवावं लागेल. चेंडू पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. क्रीज मध्ये घुसून तुम्हाला खेळावं लागेल. हार्दिक पांड्या जेव्हा 14व्या 15व्या षटकामध्ये येतो तेव्हा मात्र पहिल्या पाऊलपासून लायसन्स असतं. मग अशी LBW ची अपील झाली. गोलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये समोर आला आणि पंचांना काहीही मात्र नक्कीच दृष्टिक्षेपात आलं नाहीये. त्यानंतर डिसिजन गेलाय तो नॉट आउट. अराउंड द विकेट, वेट, वॉच, पुल पॉवरफुल, इट्स डिलाइटफुल. साधा सोपा चेंडू, त्याच्यावर पडलाय मार. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. ही ताकद, ही नजाकत, हे टायमिंग आणि हे कॅल्क्युलेशन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत. विश्वास अनेक युवक पाहतात जे मॅचला एन्जॉय करतायत. मयूर मते आणि मयूर म्हात्रे, अनिल म्हात्रे या फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगेश दादा म्हात्रे आणि हा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेला एन्जॉय करत असताना आपण पाहताय. चैतन्येश्वर चषक 2025. 6 चेंडू आणि 20 धावा. असं कठीण आहे टार्गेट, परंतु कठीण म्हणजे अशक्य नाहीये. मगाशीच आम्ही म्हटलं प्रयत्न तुम्हाला तितकेच करावे लागतील. मॅच आता रंगात आली आहे. काउंटर अटॅक करावा लागेल. पहिले 2 चेंडू फार महत्वाचे असतील. 6 गेंदे 20 रनों की जरूरत. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते टीम धाकटी जुई आणि त्यांच्या विरोधात खेळ करत असताना टीम पेंधर की धाकटी जुई. कोणता संघ पुढे जाईल सुपर 4 मध्ये किमान एका बक्षिसाला पात्र ठरेल. जो जिंकेल तोच पुढे जाईल. थोडे उशिराने आले धाकटू जुई संघ, परंतु अफलातून परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळालाय. टॉस मात्र प्रतिस्पर्धी टीमच्या कॅप्टन कडे गेला. त्यानं फिल्डिंग घेतली. ऑपोजिट टीम कॅप्टनला इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी. 81 धावा उभारल्या गेल्या. 82 धावांचं मोठं टार्गेट सेट झालं आणि या 82 धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरल्यानंतर पहिली फलंदाज मात्र नक्कीच लवकर बाद झाले. सुजित पाटील. चेंडू मात्र एकच खेळला. पहिल्या चेंडूवर तो बाद झाला. शून्यावर बाद झाल्यानंतर संपूर्ण जबाबदार आली क्रिश कोपरकर आणि विश्वास पाटील या फलंदाजांवर. विश्वास पाटील एक जुने खेळाडू, सिनियर खेळाडू. विश्वासनं दाखवून दिलंय या मॅच मध्ये त्याच्याकडे दमखम आहे आणि ती त्याची जुनी दहशत, तो दरारा पुन्हा एकदा प्रस्थापित करत असताना पेंदर टीमला तारणहार तो ठरेल का? 6 गेंदे 20 रनों की जरूरत. 6 चेंडू 20 धावा. पहिलाच बॉल स्लॉग हिट, आर पार सीमा रेषा पार आणि गेलाय तो डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईन बाहेर. येईल हा पहिला मॅच मध्ये शिरकाव करणारा षटकार. भगवा रंग म्हणजे तो भडक रंग आहे. भगवा सांगतो शूरता, भगवा सांगतो शौर्य, हार न मानणारी शक्ती म्हणजे भगवा रंग. मॅच मध्ये शिरकाव केला. आम्ही हार मानणार नाहीये हेच ठणकावून सांगतोय विश्वास पाटील आणि आशिष नेरुलकर. मॅच मध्ये जो मगाशी षटकार आला एका चेंडूवर, पूर्णपणे पकड मजबूत केली आहे. आता विवश केले टीम मीटिंग्स घेण्यासाठी. दोन्ही खेळाडूंकडे मात्र विकेट किपर रोहित आलेत. क्लोज शॉर्ट सिलिंग मिड ऑफ मध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळतील. अगदी आपण पाहिलं तर दोन्ही क्षेत्ररक्षक भरपूर जवळ आलेत. मैदानामध्ये थोडी वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळतीये. फलंदाजाचा स्टान्स, त्याचा फुटवर्क, चेंडूवरची नजर
या गोष्टी डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी थेटून लागून नजदीक लावलाय, परंतु तुम्हाला मुवमेंट करता येणार नाहीये. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलंय. 5 चेंडू आणि 14 धावा असे इक्वेशन असताना अजून एक वार नाहीये. तो पूर्णपणे मॅच वर पकड मजबूत केलीये. मॅच मध्ये शिरकाव करणारा षटकार, मॅच वर पकड मजबूत करणारा षटकार आणि मॅच मध्ये विजयाचा शुभ संकेत देणारा षटकार पेंधर टीम साठी. आता जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. आशिष नेरुलकर सांगतोय, करू नका इतक्यातच आमच्या पराभवाची चर्चा. मी अजूनही झुंज देतोय आणि धुंद फुंद आणि बेधुंद अशी फटकेबाजी. मॅच रंगात आली. आता मॅच सोपी झाली आहे आणि तिसरा सलगचा षटकार. ही मॅच आवडली असेल, ही फलंदाजी आवडली असेल. आशिष नेरुलकर साठी एकदा जोरदार टाळ्या. वाव. दोन धावा. मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय. आम्हीच जिंकणार याच माइंडसेटनं ते उतरले होते, परंतु धाकटी जुई टीम गोलंदाजी कुठेतरी कमी पडलीये. हिटिंग झोन मध्ये चेंडू फेकले गेले, ओव्हरपिच बॉल फेकले गेले, चुका झाल्या आणि त्यांचा भुर्दंड आता भोगावा लागतोय. मॅच मध्ये पूर्णपणे डॉमिनन्स बॅटिंग टीमचा आपल्याला पाहायला मिळालंय. टीमचं नाव आहे पेंधर. आशिष नेरुलकर आतापर्यंत जीवा 11 टीम पेंधर. आशिष नेरुलकर जीवा 11 टीम गावदेवी पेंधर. 3 चेंडू 2 धावा. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देतील का गोलंदाजी करणारा संघ आणि गोलंदाजी करणारा तो गोलंदाज प्रथमेश. सुपर 4 साठी क्वालिफाय व्हायचा आहे. एखादा डॉट बॉल येईल का, तर नाही. हा विजयी षटकार. सलग 4 चेंडू आणि 4 षटकार ठोकत आपल्या टीमला क्वालिफाय करून दिले. सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणारा अजून एक संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. जीवा 11 टीम गावदेवी पेंधर. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर क्वालिफाईंग इनटू सुपर 4. बक्षीस पात्र फेरीमध्ये 4था संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे जो क्वालिफाय झाला. अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक टीम धाकटी जुई. चला, आणि आम्ही स्टँडिंग अंपायर म्हणून मयूर म्हात्रे दादांना विनंती करू की आपण या नेक्स्ट मॅच साठी सहाय्य करावं.